मित्र हो नमस्कार. माणसाची अनेक स्वप्न असतात आणि आपल्या भारतामध्ये म्हणायचं झालं तर आपली अशी मनाशी बाळगलेली उराशी जवळ केलेली स्वप्न घेऊन आपण मुंबईसारख्या स्वप्ननगरीत येतो. खरोखर मुंबईचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आज अनेक समस्या आहेत. एकीकडे हायफाय मुंबई, हाय प्रोफाईल मुंबई, तर दुसरीकडे मनाला भोकं पाडणारी, काळजाला रडवणारी मुंबई. या मुंबईने गरिबांनाही जवळ केलं, श्रीमंतांनाही जवळ केलं. सगळ्यांना भरभरून देणारी ही मुंबई, पण प्रत्यक्षात या मुंबईची एवढी वाताहत केली कुणी? मुंबईवर नेमका डोळा कोणाचा आहे आणि प्रत्येक पक्षाचा मुंबईवरच डोळा का आहे? अगदी विधानसभेपेक्षा मुंबईवरच डोळा का आहे? मुंबईमध्येच नेमक्या समस्या काय आहेत? मूलभूत म्हणजे ज्या अतिशय महत्त्वाच्या समस्या आहेत त्या काय आहेत? इथपासून ते मुंबईवर प्रत्येकाचा डोळा का आहे इथपर्यंत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. मित्रहो, मुंबईतील प्रमुख समस्या बोलायची झाली तर ती म्हणजे भारतातील स्लम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसाहतीची वाढ. मुंबईमध्ये हळूहळू स्वतःला गरीब म्हणवणारे म्हणा किंवा खरोखर गरीब असलेली लोक येत गेली. ही येत गेली एवढ्यावरच ते थांबलं नाही. आपलं राज्य सरकार असेल किंवा मुंबईचं महापालिका प्रशासन असेल, मुंबईमध्ये येणारा लोंढा एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावर येत असतानासुद्धा कोणीही थांबवला नाही ही पहिली गोष्ट. दुसरी चूक केली गेली ती म्हणजे त्यांना हवं तसं जगण्याची मुभा मिळाली. हवं तसं जगण्याची मुभा म्हणजे त्यांना दिलेल्या स्वातंत्र्याचा अतिरेक. महत्त्वाचं म्हणजे या लोकांनी झोपडपट्टी निर्माण केली. नुसती झोपडपट्टी निर्माण केली नाही, झोपडी बांधली, नंतर पक्कं बांधकाम केलं, एकावर एक मजले चढत गेले. आणि हो, ही कमकुवत बांधकामं ज्याच्या वेळी पडतील त्यावेळी महाराष्ट्रानं नुकसान भरपाई म्हणून पैसे मोजले, अनधिकृत असलेल्या गोष्टींचे पैसे मोजले. हा उलटा न्याय फक्त मुंबईमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. मुंबईमध्ये जी गटारं काढलेली आहेत, पक्की गटारं, सिमेंट कॉन्क्रीटच्या अशी भिंती बांधून जी गटारं काढली आहेत त्या दोन बाजूच्या भिंतींवर सुद्धा पक्की बांधकामं उभी राहिलेत मित्रांनो. आणि ती बांधकामं आज अख्ख्या मुंबईकरांना छळत आहेत. एवढासा जरी पाऊस पडला तरी मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागत नाही. या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी स्वच्छ पाणी नाही, स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा वाढलेला आहे, बोजवारा उडालेला आहे. आरोग्य त्यांचं खराब झालेलं आहे. तिथे शिक्षणाचा अभाव आहे. बेरोजगारी आणि गुन्हेगारींची तर तिथे लोण फुटलेलं आहे. हे सगळं केलं कोणी? तर आजपर्यंतच्या असलेल्या प्रशासन आणि राज्य शासनानं. मित्रांनो, मुंबई सगळ्यांनाच हवे, सगळ्या पक्षांना मुंबई हवे, पण तिथल्या समस्या मात्र कोणालाच सोडवायला नको. आणि हो, आता या समस्या कधीही न सुटण्यासाठी जन्मलेल्या आहेत. कारण रोज दिवसागणिक समस्या वाढलेल्या आहे आणि त्या समस्यांवर प्रभावी उपाय आणि कडक उपाय करायचा म्हटला तर कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कुठल्याही राजकीय माणसाला ते शक्य नाही. कारण प्रत्येक समस्या हाताबाहेर गेलेली आहे. प्रत्येक समस्या, झोपडपट्टी हटाव म्हटलं तर कोर्टापासून प्रत्येक गोष्टी सरकार उघडं पडू शकतं. कारण ज्या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी निर्माण झाली तिथे वीज कनेक्शन दिलं गेलं. ते कसं दिलं गेलं? सामान्य माणसाला आणि न्यायानं वागणाऱ्या माणसाला वीज कनेक्शन देण्यासाठी हजारभर कागदपत्र द्यावी लागतात. आणि या झोपडपट्टीतल्या लोकांना वीज कनेक्शन मिळालं कसं? नळ कनेक्शन तिथे मिळालं कसं? या सगळ्या गोष्टी आवासून उभ्या राहतात. आणि त्याचवेळी प्रश्न येतो की राज्य शासनाच्या भूमिकेचा, म्हणजे अगोदरच्या राज्य शासनात ज्या काळात ह्या झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. मित्रांनो, अशा अनेक समस्या घेऊन ही मुंबई वाढत गेली. धारावीचा इतिहास, धारावी ही प्रचंड मोठी झोपडपट्टी आहे मुंबईतली. तिचा इतिहास तर 1884चा आहे.
जेव्हा शहरातून शहराकडे ग्रामीण भागातून लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करीत होते, त्यावेळी शहरात एवढे जागेचे भाव गगनाला भिडले नव्हते किंवा एवढी प्रचंड प्रमाणात गर्दीसुद्धा नव्हती. आज जाल तिथे मुंबई गर्दीमय झाले. श्वास घ्यायला मुंबईत मिळत नाही अशी अवस्था आहे. धारावी ही मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी, आशियातील सुद्धा ती सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. ज्या झोपडपट्टीमध्ये सध्या 10 लाखाहून अधिक लोकसंख्या फक्त 2.1 चौरस किलोमीटर परिसरात राहते. म्हणजे तुम्ही कमाल कराल की मुंबईच्या लोकलपेक्षा सुद्धा गर्दी या मुंबईच्या झोपडपट्टीत आहे. आणि हो, लोकलमधून प्रवास करताना आपला प्रवास असतो जास्तीत जास्त 3 ते 3.5 तासाचा. एवढ्या कमी वेळातसुद्धा आपण गर्दीला अक्षरशः वैतागून जातो. म्हणजे 2.1 चौरस किलोमीटर परिसरात असलेले 10 लाखाहून अधिक लोकसंख्या कशी जगत असेल याची आपण विचारसुद्धा करू नका. अशा माणसांना, एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या माणसांना मूलभूत सुविधा कशा पुरवल्या जातील, तर हे कुठल्याही सरकारला शक्य नाही. जरी कितीही सरकारने किंवा कुठल्याही पक्षानं जाहीरनामे काढले, त्याने आम्ही असं करतो तसं करतो म्हटलं तरी ते शक्य नाही. जर शक्य करण्याचा प्रयत्न केला तर मुंबईची वाताहात आता लागलेलीच आहे, पण याच्यापेक्षा दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, राज्यात बालमृत्यूची समस्या हळूहळू गंभीर होते. पण मुंबईत 0 ते 5 आणि 10 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची दगावण्याची संख्या ही तितकीच चिंताजनक आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2019 ते 2023 या कालावधीत 0 ते 5 वयोगटातील 9,961 मुलांचा मृत्यू झाला, तर 10 ते 18 वर्षे वयोगटातील 5,301 मुलांचा मृत्यू झाला. या दोन्ही गटातील मृत्यूची एकूण संख्या ही 15,262 इतकी आहे. मुंबईमध्ये किती समस्या आहेत याचं एक वेगळं उदाहरण तुम्हाला सांगतो. मुंबईमध्ये 2013 पासून शौचालयांशी संबंधित दुर्घटनांमध्ये 11 जणांचा नाहक बळी गेला आहे. मुख्य महानगर आणि आजूबाजूंच्या घटनांचा आढावा घेतला तर हा आकडा वाढून 16 वर होतो. शोष खड्ड्यांमध्ये बुडून बरेच जण मृत्युमुखी पडतात. वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्यामुळे शौचालयांच्या टाक्या फुटून त्यातून मिथेन वायूची मोठ्या प्रमाणावर गळती होते आणि लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यातसुद्धा अनेक लोक मृत्युमुखी पडल्याच्या घटना मुंबईमध्ये घडलेल्या आहेत. 2016मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने झोपडपट्टी स्वच्छता अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयाच्या केलेल्या सर्वेक्षणात असे लक्षात आले की 58% शौचालयांमध्ये वीज नाही आणि 78% शौचालयांमध्ये पाणी नाही. मित्रांनो, कल्पना करा, आपण हे आकडे जे म्हणतो मुंबईचे आकडे, हे इतके भयानक आहेत की हे काय हजारातले आकडे नाहीत की हजारभर. आता मी टक्केवारीतली तुम्हाला संख्या सांगितली तर बघ ठीक आहे, 1-1.5 हजारामध्ये शौचालयामध्ये पाणी नाही, तर काय एवढे मोठी मुंबईसारख्या मोठ्या आवाढव्य वाढल्या शहराला एवढी काही म्हणजे मोठी समस्या नाही. पण तुम्हाला माहितीच असेल ही कित्येक लाख शौचालये मुंबईमध्ये आहेत आणि त्याच्यातल्या 78% शौचालयांमध्ये पाणी नाही. म्हणजे काय अवस्था मुंबईची होत असेल आणि कसं आरोग्य राखलं जात असेल हे तुम्ही पाहू शकता. म्हाडाची शौचालये जी पूर्णपणे नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून बांधण्यात आली आहेत, त्यामध्ये बांधकाम करतानाच पाण्याची किंवा विजेची सोय करण्यात आली नव्हती. ही शौचालये रात्रीच्या वेळी वापरण्यास धोकादायक मानली जातात. मित्रहो, मुंबईला दहिसर, मिठी, ओशिवरा आणि पोयसर अशा 4 नद्या मुंबईला आपल्या कवेत घेऊन आहेत. त्याशिवाय तानसा असेल, वैतरणा असेल, उल्हास या नद्या मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून वाहतात. या नद्यांचा विचार केला असता या नद्यांचं सध्या नाल्यामध्ये रूपांतर बघायला मिळतं. ती नदी आहे की मोठा सांडपाण्याचा नाला हे तुम्हाला कळणार नाही, इतकी वाईट त्याची अवस्था आहे. पावसाचं पाणी सहज वाहून जावं यासाठी नद्या आणि नाल्यांची पात्र रुंद आणि खोल करण्याची सध्या गरज आहे. पण त्याकडे सुद्धा शासनानं किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अजिबात लक्ष पुरवलेलं नाही. नद्या नाल्यांच्या काठांवर संरक्षक भिंतसुद्धा उभारण्याची गरज आहे की जेणेकरून त्या नद्या नाल्यातलं पाणी मुंबईमध्ये येणार नाही.
पण त्याच्यावरसुद्धा आजपर्यंत काम झालेलं नाही. मुंबईतील जे नॅचरल ड्रेनेज आहेत त्यांच्याशी प्रचंड प्रमाणात छेडछाड करण्यात आले. इमारती किंवा इतर बांधकामांचे अतिक्रमण करून त्यांना संकुचित करण्यात आले. मुंबईतील नाल्यांची सफाई तुलनेने लवकर व्हायला हवी, तर तीसुद्धा दरवर्षी लवकर केली जात नाही. नाले सफाई केल्यानंतर मुख्य म्हणजे गाळ हा काठावरच ठेवला जातो. या गाळाची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक राजकारणाची एक ट्रॅक्ट सांगतो काय असते. राजकारणामध्ये कुठलाही प्रश्न कायमस्वरूपी मिटवायचा नसतो, तो धगधगता ठेवायचा असतो. उदाहरणार्थ आता हे मुंबईच्या नालेसफाईचा विषय घेऊया, जो इतर ठिकाणीसुद्धा तितकाच प्रभावी आहे. म्हणजे नदीचं खोलीकरण असेल वगैरे ज्या गोष्टी असतात, नदीतील गाळ काढणं असेल, शासन जेव्हा ते गाळ काढतं शासनामार्फत, तेव्हा तो गाळ काढला जातो आणि तो बाजूलाच ठेवला जातो. म्हणजे तोच त्या पावसाळ्यामध्ये गाळ परत एकदा त्या नदीमध्ये जाईल, परत नदीचं पुढच्या वर्षी खोलीकरण होईल, गाळ काढणी होईल, परत निविदा मागवल्या जाते. हे वर्षानुवर्षे चालवायचं आणि त्याच्यातून प्रचंड प्रमाणात पैसा खायचा. हे वर्षानुवर्षे चाललेलं जे मुंबईमध्ये अतिप्रकर्षाने जाणवत आहे. सध्या मुंबई बाबतीत बोलायचं झालं ती सोन्याची अंडी देणारी मित्रांनो कोंबडी असं मानलं जातं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अपयश आलं तरी चालेल, पण मुंबई पालिका जिंकली पाहिजे असं प्रत्येक पक्षाला आता वाटू लागलं आहे. कारण या मुंबईमध्ये खूप काही आहे जे तुम्हालाही माहिती नाही, आम्हालाही माहिती नाही. तर ते काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भारतातल्या बड्या उद्योगांचं हब, देशातील सर्वाधिक करदात्यांचं शहर मुंबई आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबईचा नावलौकिक आहे. दिवाळीच्या सुमारास मुंबई पालिकेची निवडणूक लागेल असा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीची जोरदार तयारी सध्या सर्वच पक्षांकडून सुरू आहे. सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. आता तरी ह्या मुंबई महापालिकेसाठी एवढा जोर का लावला जातो पक्षांकडून, तर ते एक तर आपण एक सामान्य माणूस किती या गोष्टीकडे तिराहितपणे पाहतो आणि किती लांबून पाहतो ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई महापालिका. आपण एक म्हणू की एवढी महानगरपालिका काय एकच आहे का? एवढं आपण ज्ञान त्रोटक आहे आपला. महानगरपालिका कितीतरी आहेत पडलेल्या. मुंबईमध्ये एवढंच का सगळे पक्ष जोर लावतात? तर ते तुम्हाला सांगतो. मुंबई महापालिकेचं बजेट जर पाहिलं तर देशातील 3 ते 4 राज्यांच्या तुलनेत हे बजेट जास्त आहे. म्हणजे एक मुंबई महापालिका जिंकली की 3 ते 4 राज्य जिंकल्यावर जेवढं पैसे मिळतात तेवढे एकट्या मुंबई महापालिकेतून मिळतात. गेल्या वर्षी अरुणाचल प्रदेशचं बजेट होतं 22,000 कोटींचं, गोव्याचं बजेट होतं 21,000 कोटी आणि त्रिपुराचं बजेट होतं 21,000 कोटी रुपये. एकट्या मुंबई शहराचं बजेट आहे 39,000 कोटी रुपये इतकं. मुंबई महापालिकेचं बजेट 39,000 कोटी रुपये आहे आणि महापालिकेच्या ठेवी जवळपास 80,000 कोटी आहेत. या दोन्ही रकमा एकत्र केल्या तर एकटी मुंबई अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, गोवा, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि उत्तराखंड अशा 12 राज्यांपेक्षा सुद्धा अधिक आहे. देशातील सर्वाधिक कर देणारे पहिले 5 श्रीमंत व्यक्ती एकट्या मुंबईत आहेत. 2019 प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतातल्या अब्जाधीशांची संख्या ही 1,947 आहे. त्यापैकी एकट्या मुंबईतील अब्जाधीशांचा आकडा हा 797 इतका आहे. देशामध्ये जो कर भरला जातो वेगवेगळ्या माध्यमातून, तो कर देशातला कर्ज एकूण जमावणारा कर्ज आपण पाहिला तर एकट्या मुंबईने त्याचा 1/3 1/3 वाटा उचललेला आहे. म्हणजे तुम्हाला कळेल मुंबईचं अर्थकारण केवढं मोठं आहे. महाराष्ट्र आणि मुंबईचं अर्थकारण देशाच्या हिशोबातून वजा केलं तर संपूर्ण देशच डबघाईच्या खाईत लोटला जाईल. मुंबई भौगोलिक मी तुम्हाला याच्या बाबतीत सांगतो. म्हणजे तुम्ही पाहताय तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कर भरतोय, मुंबई कर म्हणून असो किंवा एक महाराष्ट्रातला माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात कर केंद्र शासनाला जातोय, पण आपल्या वाट्याला काय आहे? आपल्या वाट्याला कधीच गुजरातसारखी सुलभ संपन्न आली नाही. आता ह्या गोष्ट ठीक आहे, त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा विकास केला, हे सत्य आहे. त्यांनी महाराष्ट्राला विकासात मागे ठेवलं, ही सुद्धा तशी म्हटली तर सत्य गोष्ट आहे. पण त्याबरोबरच एवढं महत्त्वाचं आहे की इतके वर्ष 50-60 वर्षे
महाराष्ट्रात विरोधी पक्षाने राज्य केलं होतं केंद्रामध्ये, तर त्यांनी इतके वर्षात काय केलं? तर काहीसुद्धा केलं नाही. उलट मी म्हणेन शरदचंद्र पवारजी यांना आपण देशाचे नेते मानतो, पण त्यांनी देशाचा विकास राहू दे, महाराष्ट्राचा विकास राहू दे, बारामती पलीकडं इतर कुठल्याही जिल्ह्याकडे एवढं पाहिलं नाही. मला सांगा, महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बारामती का झालं नाही? का होऊ शकलं नाही? याला संकुचित दृष्टिकोन. मी तर म्हणेन नरेंद्र मोदी हे त्या बाबतीत शरद पवारांपेक्षा नक्की उजवे आहेत. ते त्यांच्या एका मतदारसंघाचा विचार करीत नाही, ते अख्ख्या गुजरात राज्याचा विचार करतात. आणि आपले जे राष्ट्रीय नेते आपण म्हणतो, राज्यस्तरीय नेते म्हणतो, म्हणजे कुठलं मी शरद पवारांना दोष देत नाही, तर सगळेच राजकीय पक्ष असतील, सगळेच राजकीय नेते असतील, जे आपण राज्यस्तरीय नेते म्हणतो किंवा राष्ट्रीय नेते म्हणतो, त्यांनी कधीच महाराष्ट्राचा विचार केला नाही. त्यांनी त्यांच्या फक्त मतदारसंघाचा विचार केला. मग ह्यांना राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय नेते कशा अर्थाने म्हणावे? तर हा एक विषय तुम्हाला महत्त्वाचा सांगितला. तर मित्रांनो, मुंबई भौगोलिकदृष्ट्या एक उत्तम शहर आहे, मात्र कराच्या दृष्टीनं हे एकटं मुंबई शहर देशाचा गाळा हाकतंय. पण सर्वात जास्त समस्या कुठे आहेत? तर त्यासुद्धा मुंबईत आहेत. मुंबईमध्ये तुम्ही टोलेजंग इमारतीत राहा किंवा झोपडपट्टीत राहा, तुमचं आरोग्यावर आज ना उद्या हल्ला होऊ शकतो. हे कोरोनानं सिद्ध केलं आहे. मित्रांनो, ज्या वेळी विषाणू पसरतील त्या प्रत्येक वेळी मुंबईचं जीवन खूपच धोक्यात येईल. एवढी मुंबईसमोर एक आज मोठी समस्या आहे. आज प्रत्येक जणाला मुंबई हवे, पण त्यांच्या समस्यांची भिडण्याचं कोणालाच अवसान नाही, कोणाला ते भिडायचंसुद्धा नाही आणि ते भिडूसुद्धा शकत नाही, कारण समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. प्रत्येकजण, आणि आपल्या इकडे गंमत कशी आहे माहिती आहे का? आता झोपडपट्टी हटावं असं जर एखाद्या बड्या अधिकाऱ्यानं किंवा एखाद्या शासनानं निर्णय घेतला, एखाद्या पक्षानं निर्णय घेतला सत्ता आल्यावर, तर विरोधी पक्ष त्यांची पाठराखण करतील. गोरगरिबांनी जायचं कुठे? मित्रांनो, गोरगरिबांचा जर विचार केला, जो कर भरेल, जो अधिकृतरित्या राहील, तो आपला. मुंबईमध्ये पाकिस्तानी, बांगलादेशी लोकंसुद्धा घुसखोरी करून आलेले आहेत. या प्रत्येकाचा जर विचार करायचा म्हटला तर भारताचा पाकिस्तान किंवा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. मी या अगोदरचा व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बऱ्याच जणांनी तो पाहिला आणि महत्त्वाचं म्हणजे शेअर केला. बऱ्याच जणांनी त्याच्यावर खूप कॉमेंट्स चांगल्या केल्या कोकणातल्या समस्याविषयी. ही जी घुसखोरी होते, ती घुसखोरी कुठल्याही आपल्या राज्यातून होऊ दे, आपल्या परत जिल्ह्यातून होऊ दे किंवा आणि कुठून होऊ दे, ती रोखली गेली पाहिजे. त्याला प्रत्येक माणसाला त्याच्या ठिकाणी रोजगार मिळायला पाहिजे. अशी कुठलाही सरकार भूमिका घेत नाही. एखाद्या सरकारनं भूमिका घेतली तर विरोधी पक्ष ती घेऊ देत नाहीत. या सगळ्यांमुळे आज देश रसातळ चालला आणि महत्त्वाचं म्हणजे आपली आर्थिक राजधानी खिळखिळी करण्याचा प्रयत्न होतो. मित्रांनो, मुंबईचा विकास होऊ दिला जात नाही असा विरोधी पक्षांकडून आरोप होतो. मुंबईचा विकास होऊ दिला जात नाही. मुंबईतून प्रोजेक्ट पळवले जातात गुजरातमध्ये. गुजरातचा विकास केला तर गुजरातची अहमदनगरमध्ये राजधानी आहे ती मोठी करण्याचा प्रयत्न चालू आहे मोदींचा वगैरे असं म्हटलं जातं. पण ज्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची वर्षानुवर्षाची सत्ता आहे त्या ठिकाणी मूलभूत प्रश्नसुद्धा सुटलेले नाहीत. नालेसफाईचा प्रश्न तसाच आहे. मुंबईमध्ये दरवर्षी गटार तुंबतात. या प्रश्नावर कोणी बोलत नाही किंवा कोणी त्यांना विचारितही नाही. मुंबईमध्ये खड्ड्यांचा प्रश्न मोठा आहे. मुंबईमध्ये पथदिप्यांचा प्रश्न मोठा आहे. मुंबईमध्ये सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकातला सत्ताधारी कधीच काही बोलत नाही किंवा त्यांना कोणी त्याचा जाब विचारित नाही. एक मुंबईकर म्हणून आणि एक महाराष्ट्रातील आपण नागरिक म्हणून, जी मुंबई आपली आहे, आपली माता आहे, जी फक्त शासनाला कर भरते असं नाही किंवा तिथल्या लोकांना जगवतेसुद्धा असं नाही. मुंबईच्या मनी ऑर्डरवर अख्खा देशातले नागरिकसुद्धा पोचले जातात. त्यामुळे ही मुंबई प्रत्येकाची आहे, पण ती ज्यांची आहे ती अशा लोकांची आहे की जे मुंबईला आपली मानतात, मुंबईमध्ये घाण होऊ नये याचा विचार करतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.